नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. ही डिझाईन आज मी ड्रॉ कशी करायची हे दाखवणार आहे. बऱ्याच रिक्वेस्ट नंतर हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्यासाठी मी इथे मार्किंग करून घेत आहे ते 2 फूटच्या हिशोबाने. ही 2 फूट साईज जी मी मेजर करत आहे त्याच्या मध्येच आपली डिझाईन जी काय आहे ती बनणार आहे. त्यामुळे इथे मी पहिल्यांदा तर मार्किंगचा सेंटर काढून घेत आहे, कारण आपल्याला सर्कल काढायचं आहे. तर डायरेक्ट तुम्ही सर्कल काढूनही डिझाईन स्टार्ट करू शकता, बट मेजरमेंटनी केलं तर ॲक्युरेट येतं. आणि इथे सेंटर पॉईंटपासून 4.5 इंचावरती मी मार्किंग करत आहे, म्हणजेच टोटल 9 इंचाचा हा सर्कल मधला जो आहे तो होणार आहे. आणि इथे माझ्याकडे 9 इंचाचं ॲक्युरेट बाऊल होता. त्याच्या हिशोबाने मी जे काय आपलं मार्किंग होतं सर्कलचं त्याला त्याच्याबरोबर मेजरमेंटने सर्कल करून घेतलेलं आहे. इथे पानाच्या शेपसाठी मी इथे एक पेज घेतलेला आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती 1.9 वरून त्याची उंची जी आहे ती 6.2 आणि जो आपला सेंटर आहे पानाचा 6.2चा बरोबर 3.1 वरती मीडियम मध्य काढून असा जी रुंदी आहे ती 2.8 इंच घ्यायची आहे, जिथून मी पानाचा शेप देत आहे. बरोबर डेरेदार असा पानाचा शेप यायला हवा. या मेजरमेंटनुसार एक 7 पानं तयार होतात आणि त्याच्यामधला जो डिझाईन आहे मोरपंखाची ती 2-2 लाईन घ्यायच्या आहेत वुलनच्या. मेजरमेंट मिळालेलं आहे ते बरोबर सर्कलच्या मेजरमेंटवरती ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर कट टू कट बसतात पेजेस, जी काही पानं आहेत ती. आणि आता जी आहे ती ही पुढची डिझाईन जी पाकळ्यांची, यासाठी मी इथे स्क्रीनवरती दाखवत आहे ती डिझाईन मी मेजर केलेली बरोबर त्या मापात बसेल एवढीच मी घेतलेली. फ्री हँडनेही कसं करायचं ते मी पुढे दाखवते. इथे मी बटर पेपरवरती कॉपी करून कार्बन पेपरने पेस्ट करत आहे. ते व्यवस्थित असं बरोबर 7 पाकळ्या त्याच्या यायला हव्यात. बघा, फ्री हँडने काढण्यासाठी मी सेंटर जो आहे 5.5 इंचावरती आणि पाकळ्यांच्या वरती 4.5 इंच उंची घेतलेली आहे. म्हणून पानांच्या मधला सेंटर 7 पाकळ्या आहेत म्हणून मी इथे 6 लाईन घेत आहे आणि 6 लाईनच्या हिशोबाने बरोबर सेंटरपासून स्टार्टिंग करायची आहे. ज्यांच्याकडे जर डिझाईन नसतील तर ते फ्री हँडने असं करू शकतात. एका ठिकाणी करायचं आणि नंतर दुसरीकडे सेपरेट करत बसायचं नाही, कॉपी पेस्ट करायचं. तर अशा रीतीने आपली ही डिझाईन तयार होते. असंच थोडासा वेळ काढून तुम्ही डिझाईन बनवल्या तर स्वतःचे स्टेन्सिल स्वतः बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.